हरे हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3, श्लोक क्रमांक 34. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छे तौ यस्य परिपंथिनौ. भाषांतर. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. तर प्रेक्षक हो, मागील श्लोकामध्ये भगवंतांनी जरी असे सांगितलेले असले की आपला जो स्वभाव आहे त्याप्रमाणे वागले पाहिजे, तरी आपल्या वागण्याला शास्त्रांची, धर्माची साथ असणेही आवश्यक आहे. ती कशी, त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर प्रेक्षक हो, भगवंत येथे 2 गोष्टी सांगत आहेत, राग आणि द्वेष. राग म्हणजे आसक्ती, म्हणजे मला हे हवं आहे, मला ते हवं आहे इत्यादी. आणि द्वेष म्हणजे मला हे नको, मला ते नको, मला हे हवं आहे आणि मला हे नको आहे. या दोन्हीही गोष्टी आपल्याला या संसारामध्येच अडकवतात, फसवतात, आपल्या मनाला विचलित ठेवतात, नेहमी आपल्या दुःखाचं कारण बनतात आणि आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये सर्वात मोठा अडथळाही ठरतात. उदाहरणार्थ, एकदा काही लोक नदीच्या या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर लग्नासाठी जाऊ इच्छित होते आणि ते नावेमध्ये बसले. रात्रभर नावाड्याने नाव हाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सर्व प्रवासी झोपेतून उठले, तेव्हा बघतात तर काय, नाव त्याच किनाऱ्यावर होती. त्यावर ते त्या नावाड्यावरती रागावले. तेव्हा तो म्हणाला की माझ्यावर विश्वास ठेवा, मी रात्रभर नाव चालवली, पण मग आपण तिकडे का पोहोचलो नाही असं विचारल्यावर तो म्हणाला की नाव ज्या खुंटाला बांधली होती ती दोरी सोडायला मी विसरलो. त्याचप्रमाणे आपणही आध्यात्मिक मार्गावर जाऊ इच्छित असताना आपल्याला आपल्या भौतिक आसक्तीरूपी दोऱ्या बांधून ठेवतात, पुढे जाऊच देत नाहीत. किंवा प्रेक्षक हो, एखाद्याला जर पर्वत चढायचा आहे आणि त्याने पर्वत चढायला सुरुवात केली, चढत असताना त्याला मध्ये मध्ये सोनं, चांदी, हिरे, मोती असा खजिना दिसू लागला, तर परत येईपर्यंत तो कोणीतरी घेऊन टाकेल म्हणून त्याने त्याच्या बॅगमध्ये तो सर्व खजिना भरला. परंतु त्या आसक्तीमुळे त्याची बॅग इतकी जड झाली की तो पर्वताच्या टोकापर्यंत जाऊ शकला नाही, की जे त्याचे लक्ष्य होते, ध्येय होते. त्याचप्रमाणे आपणही भक्तीच्या मार्गावर पुढे चालत असतो, परंतु आपल्या भौतिक आसक्ती दिवसेंदिवस इतक्या वाढत असतात की जेव्हा आपण एक इच्छा पूर्ण करतो तेव्हा आपल्या 10 इच्छा डोकं वर काढतात. त्यामुळे आपण भक्ती मार्गावर चालत असताना या भौतिक इच्छांमुळे आपल्याला भक्ती मार्गामध्ये काहीही स्वाद प्राप्त होत नाही. भौतिक इच्छांच्या वजनानेच आपण इतके थकून जातो की आपल्याला तो अमृताहुनी गोड अशा भगवंतांच्या नामाचा रस प्राप्तच होत नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे, एवढं अवघड आहे तर नको ते आध्यात्मिक जीवन, आपलं भौतिक जीवनच बरं आहे. पण या द्वेषामुळेच तर आपण भौतिक जीवनामध्ये जास्तीत जास्त अडकत जातो. त्याचप्रमाणे प्रेक्षक हो, मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, ही आसक्तीसुद्धा आपल्याला या भौतिक जगामध्ये आणखीन फसवते. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत, तर जे कृष्ण भावना भावित नाहीत ते या इंद्रियांचा उपयोग स्वतःच्या संतुष्टीसाठी करतात. अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ, एक विद्यार्थी आहे. जर तो असं म्हणाला की मला हा विषय आवडत नाही, मी याचा अभ्यास करणार नाही, तर तसे चालेल का? नाही, त्याला तर अभ्यास करावाच लागेल. एका जरी विषयामध्ये तो नापास झाला तर त्याला पदवी मिळणार नाही. म्हणून ज्या काही मनाच्या इच्छा आहेत त्या सर्व बाजूला ठेवून त्याने त्याचे अभ्यास करण्याचे कर्तव्य पूर्ण केलेच पाहिजे. किंवा तो असं म्हणू शकतो का की मला हा एकच विषय खूप आवडतो, बाकी कोणतेच विषय आवडत नाहीत, म्हणून मी प्रत्येक परीक्षेमध्ये फक्त याच विषयाचा पेपर छान लिहिणार. तर असं चालेल का? नाही. पण तो जर त्याच्या मनाचंच ऐकत बसला तर त्याचा अभ्यास होणारच नाही. म्हणून मला हे आवडतं आणि मला हे आवडत नाही, या दोन्ही गोष्टी आपल्याला अडचणीत टाकतात. म्हणून आपल्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर आपल्या भक्तिरूपी धनाचा जर कोणी लुटेरा असेल तर तो आहे हा राग, म्हणजेच आसक्ती आणि द्वेष. परंतु ते सुटत नाहीत. म्हणून या आसक्ती आणि द्वेषाला नियंत्रित केले पाहिजे, म्हणजे या दोन्ही गोष्टींना हळूहळू योग्य मार्गावर आणले पाहिजे. जसे आपले शरीर आहे आणि आपल्या शरीराच्या काही गरजाही आहेत, त्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत, परंतु त्या नियमानुसार.
उदाहरणार्थ चाणक्य पंडित सांगतात की आपली पत्नी सोडून इतर सर्व स्त्रिया आपल्या आई आहेत, तशाच दृष्टिकोनाने प्रत्येकाने परस्त्रीकडे बघितले पाहिजे. मग प्रेक्षक हो, स्वतःच्या पती किंवा पत्नीबद्दल काय? तर त्याबद्दल इथे असे सांगण्यात आले आहे की जेव्हा हायवे म्हणजे राजमार्ग असतो ते आणि राजमार्गाचे कितीही काळजीपूर्वक रक्षण केले जात असले तरी अशा अत्यंत सुरक्षित रस्त्यावरही काहीच धोका नसल्याची कोणीही हमी देऊ शकणार नाही, कारण राजमार्गावरही अपघात होताना आपण पाहतोच. त्याचप्रमाणे आपल्या पती किंवा पत्नीबरोबर असणारी आपली आसक्ती आपल्याला आपल्या भक्ती मार्गामध्ये अडथळा आणणार नाही याची हमी आपण देऊ शकत नाही. मग या समस्येवर काय उपाय आहे? तर आपण आपली आसक्ती भगवंतांप्रती दृढ केली पाहिजे. जेव्हा आपली आसक्ती श्रीकृष्णांप्रती असेल तेव्हा जगामध्ये काहीही घडलं तरी त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही. उदाहरणार्थ हरिदास ठाकूर जप करीत होते तेव्हा त्यांच्यासमोर एक सुंदर वेश्या येऊन बसली, परंतु तिचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही, कारण त्यांची आसक्ती तिच्याप्रती नव्हतीच मुळे, तर भगवंतांप्रती आणि भगवंतांच्या नामस्मरणाप्रती होती. तिने त्यांना विचलित करण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु ते विचलित झाले नाही. तर तिचेच हृदय परिवर्तित झाले आणि ती भगवंतांची शुद्ध भक्त बनली. म्हणजे प्रेक्षक हो, यावरून आपण काय शिकू शकतो? तर आपली आसक्ती जर श्रीकृष्णांप्रती, त्यांच्या कथांप्रती, भगवद्गीता भागवताप्रती असेल आणि ती जर खूप दृढही असेल तर मग आपल्या कुटुंबाप्रतीचीही किंवा समाजाप्रतीचीही आसक्ती आपल्याला वाममार्गावर घेऊन जाऊ शकत नाही आणि आपले आध्यात्मिक पतनही होऊ शकत नाही. म्हणजे प्रेक्षक हो, आपल्या मनामध्ये भौतिक इच्छा येणार, त्यांच्याबद्दल आसक्ती निर्माण होणार, परंतु हे इंद्रियांचे विषय आपल्यावर हावी होता कामा नयेत असे जर वाटत असेल तर त्यासाठी आपण आपली साधना व्यवस्थित नियमितपणे केली पाहिजे. इंद्रिय विषयांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांना कसे नियंत्रित करायचे याचे नियम शास्त्रांमध्ये तेवढ्यासाठीच तर दिलेले आहेत. खा परंतु भगवंतांना भोग दाखवून खा, बोला परंतु भगवंतांबद्दल बोला, ऐका परंतु तेही भगवंतांबद्दल ऐका. अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या इंद्रियांच्या विषयांना देखील आध्यात्मिक बनवतो तेव्हा भक्ती मार्गावर येणाऱ्या अडथळ्यांना नियमित करता येते, नियंत्रित करता येते आणि ज्या गोष्टी आपल्याला करायला आवडत नाहीत त्याही कधी कधी कराव्या जरी लागल्या तरी त्याही नियमानुसारच केल्या जातात. म्हणून प्रेक्षक हो, येथे भगवंत अर्जुनाला सांगतात की आसक्ती आणि द्वेष या दोन गोष्टींना नियंत्रित केल्यानंतरही त्यांना धरून ठेवायचे नाही, तर या दोन्ही गोष्टींना सोडायचे आहे आणि हेच नियमित कर्म आहे. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे एखादं विमान असतं आणि त्याचा चालक ते रनवेवर आणतो, त्याचं इंजिन चालू करतो, त्याचा वेग वाढवतो आणि हळूहळू तो ते विमान 3.5-4 किलोमीटर रनवेवर पळवतो आणि एक वेळ अशी येते की तो ते विमान रनवेवरून वर उचलतो आणि उंच आकाशामध्ये उडतो. म्हणजे तो रणवे त्या विमानाचा वेग व्यवस्थित करण्यासाठी आहे, कायमच तो ते विमान रणवेवर चालू शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंत येथे सांगत आहेत की आपल्यामध्ये आसक्ती आणि द्वेष दोन्ही गोष्टी आहेत, त्याला लगेचच अचानक सोडू शकत नाही, तर त्या दोन्ही गोष्टींना नियंत्रित केलं पाहिजे, शिस्तबद्ध केलं पाहिजे आणि हळूहळू या दोन्ही गोष्टी सोडून भक्ती मार्गावर चालत राहायचं आहे. मग या गोष्टी भक्ती मार्गावर किंवा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर अडथळे ठरणार नाहीत. आणि हे कसे शक्य आहे? तर ज्याप्रमाणे विमानचालक रनवेवरती विमान चालवत असताना किंवा पळवत असताना एक वेळी तो ते विमान आकाशात उडवण्यासाठी एक विशिष्ट बटन दाबतो आणि मग ते आकाशात उडवितो, म्हणजे आकाशात उडवण्यासाठी त्या विमानाला जमीन सोडावी लागते, नाहीतर ते विमान नुकसानकारक ठरू शकते. म्हणजे आसक्ती आणि द्वेष या दोन गोष्टी नियंत्रित केल्यानंतर त्यांना सोडायचं असतं आणि तेव्हाच भगवंतांच्या चरणांना घट्ट पकडायचंही असतं, नाहीतर ती दृढता व्यर्थ जाते. उदाहरणार्थ कधी कधी असं होतं की काही योगी महात्मा असतात जे हिमालयामध्ये जाऊन बरेच वर्ष तपस्या करतात, परंतु ते पुन्हा या संसारात येऊन काहीतरी करू लागतात, कारण त्यांचा राग म्हणजेच आसक्ती आणि द्वेष सोडू शकत नाहीत, शकलेले नसतात. का? कारण त्यांनी भगवंतांच्या चरणांचा आश्रयच घेतलेला नसतो, त्या भगवंतांच्या चरणाला घट्ट पकडलेलंच नसतं, म्हणून तर ही सांसारिक आसक्ती त्यांना सुटत नाही.
म्हणून प्रेक्षक हो, येथे भगवंत अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, तू जर भक्तीशी जोडला गेलास तर आसक्ती आणि द्वेष अशा सारख्या गोष्टी आपोआप सुटत जातील. म्हणून या संसारातला मोह जर सोडायचा असेल तर श्रीकृष्णांबद्दल आपल्याला मोह वाटला पाहिजे. श्रीकृष्णांच्या नामामध्ये, त्यांच्या भक्तीमध्ये, भगवद्गीतेच्या उपदेशांमध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये, आनंदात भगवंतांची सेवा करून या भौतिक गोष्टी आपोआप सुटत जातील. लाखो करोडो भक्तांच्या सुटल्या, मग आपल्या का नाही सुटणार? आणि आपलेही विमान वर उडणार आहे, परंतु परत खाली येणार नाही, तर ते भगवतधामी भगवंतांच्या चरणांशी पोहोचणार आहे. प्रेक्षक हो, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्रील प्रभुपादांचे हे आंदोलन इस्कॉन, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. आणि प्रभुपादांनी 70 वर्षाच्या वयामध्ये 14 वेळा पूर्ण जगाला भ्रमण करून कितीतरी लोकांना भगवंतांचे प्रेम दिले आणि कितीतरी लोक चांगले गृहस्थ बनले. त्यांनी चुकीच्या गोष्टी सोडून दिल्या आणि सर्व सोडून संन्यासही घेतला. कशामुळे? तर त्यांनी श्रीकृष्णांच्या चरणांना, श्रीकृष्णांच्या भक्तीला पकडून ठेवले म्हणून. आपणही जेव्हा श्रीकृष्णांच्या भक्तीला पकडू तेव्हा आपलाही राग द्वेष व्यवस्थित होईल आणि हळूहळू सुटेलही. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे आपण जेवण करतो तेव्हा 3 गोष्टी घडतात. पहिली म्हणजे आपल्या शरीराला शक्ती मिळते, दुसरी म्हणजे आपली भूक क्षमते आणि तिसरी म्हणजे आपल्याला संतुष्टी मिळते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नसते. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये आसक्ती निर्माण झाल्याने आपल्याला आध्यात्मिक संतुष्टीही मिळते. आणखी चांगली भक्ती करण्यासाठी आणि इतरांना वितरित करण्यासाठी आध्यात्मिक शक्तीही मिळते. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावून नियंत्रित केले पाहिजे आणि भगवंतांच्या चरणांना घट्ट पकडून ठेवले पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील अनेक अडथळ्यांना नियंत्रित करून सोडून देऊयात आणि भगवंतांप्रती आसक्त होऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.